डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या पत्रकार परिषदेमध्ये सगळं पत्रकार बंधूंचे स्वागत करतो। काल आमच्या एका दलित नेत्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं। ते वक्तव्य असं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वाचनालयाच्या इमारतीचं नाव बदलण्यात आलं आणि दुसरं नाव त्याला देण्यात आलं। या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, कारण कुठलीही गोष्ट एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याचा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि तिथं त्या वाचनालयामध्ये काय घडतं हे देखील त्या व्यक्तींना बघायचं असतं आणि नंतर असं वक्तव्य करायचं असतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय वर्षानुवर्ष तिथं चालू आहे। कोपरगाव नगर परिषदेचा तो मोठा उपक्रम आहे। त्या उपक्रमाला माननीय शंकररावजी कोले साहेब असतील, माननीय शंकररावजी काळे साहेब असतील, मागच्या 10 वर्षापूर्वीचे आमचे आमदार आशुतोष दादा काळे असतील आणि चालू आमदार आमचे आताचे सध्याचे आमदार आशुतोष दादा काळे असतील, यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी त्या वाचनालयाला मिळालेला आहे। आणि त्या वाचनालयामध्ये गोरगरीब जनतेचे मुलं UPC MPC कलेक्टर हे कुठल्या एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेण्याकरता जात नाही। त्या दलित नेत्याला मला हे सांगायचंय का तिथं कुठल्या मुलं शिक्षण घेतात, कुठल्या मुलं अभ्यास करतात। काकांनी तो उपक्रम राबवला या मुलांची आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाहीये, म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला, लाखो रुपयाचे पुस्तक आज तिथं आहे, लाखो म्हणजे हजारोने विद्यार्थी तिथं घडणार आहे। आणि त्यांना असतं वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा। स्वतःची पोळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढे करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवला राहणार नाही। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला। अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता, आमदार अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता। तुमची चिठ्ठी निघाली नाही त्याला ते काय करणार? तुमचं नशीब तिथं आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्ष पदाला, कोण देणार आहे तुम्हाला एवढं? या लोकांनी या माणसांनी त्यांनी एवढं भरभरून दिलेले आणि या वक्तव्याचा असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी त्या समाजाची माफी मागायला पाहिजे का? सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी नगराध्यक्ष पदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र शिरेंना घोषित केलं होतं। तुमची चिठ्ठी निघली नाही त्याला काय करणार? बरोबर आहे का नाही? दुसरी गोष्ट अशी, समाजामध्ये जे तेढ निर्माण करतं स्वतःच्या पोळी भाजण्याकरता, हे त्यांनी असं करू नये। समाज शुद्ध आहे बरं का। याच्या पुढे जर जाऊन सांगायचं म्हणलं तर थोडंसं झोंबल त्यांना। मला सांगा, स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठेतरी अपराय करायचा, अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे, नेत्यांना त्याच्या सोडायला लावायचं। आता तुम्ही तुम्हाला सांगत नाही पत्रकार बांधवलं ते माहिती आहे का? 2-4 वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला, तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे। पण तू अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना निघत्या त्या चुकीच्या आहे। हे असं त्यांनी स्वतःच्या पोळी करता समाजाला विठीस धरू नये किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन कुठल्या तरी नेत्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं, काहीतरी सांगायचं। आता माझ्या वार्डात ते उमेदवार होते, तिथून निवडून आले होते आशुतोषदादा काळे यांच्या पक्षामार्फत, एकही गटार काही एकही ब्लॉक बसवला नाही 5 वर्षामध्ये, ते कुठं कोणाला दिसले नाही। आणि माझ्या वार्डात येऊन परत भाषण करायचं समाजापुढं, म्हणजे याच्याकरता समाज कोणाला बांधलेला नाही आणि बांधलेला राहणार नाही। म्हणून मी त्या नेत्याचा निषेध करतो आणि त्यांना एवढं सांगतो का तुम्हाला तुमच्या पक्षात तुम्हाला स्थान आहे किंवा नाही हे तुमचं तुम्ही ओळखायचं, परंतु समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल, समाजामध्ये विषमतेची भावना निर्माण होईल, मग ते काका असेल किंवा आमचे आदरणीय आमदार साहेब असेल यांच्यावरती जर काही वक्तव्य केलं तर आमच्यासारखे बांधव म्हणजे समाज बांधव हे सहन करणार नाही। याची त्यांनी वेळेस दखल घ्यावी। जय भीम, जय महाराष्ट्र।